हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, कालचा ब्लॉग जिथे संपला होता, हा ब्लॉग त्याच्या पुढचाच आहे. तर व्हिडिओ ना कालचा खूप मोठा झाला असता, त्यामुळं मग मी थोड्याशा व्हिडिओ क्लिप ठेवल्या होत्या साईडला. आणि काल ना तुमच्यासोबत मॉर्निंगचं जे काही कामं वगैरे होते माझे ते तुमच्यासोबत शेअर केली होती. तर आता इथे वेळ आहे ही संध्याकाळची आणि हा ब्लॉग सुरू होतो आहे संध्याकाळपासून. तर संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 5:30 आणि इथे माझं चपात्या बनवण्याचं काम चालू आहे. बाजूलाच एका टोपामध्ये अंडे उकडून ठेवलेले आहेत. तर आज अंडा मसाला आणि चपात्याच फक्त बनवायच्या आहेत. बाकी डाळ भात वगैरे बनवणार नाही आज. तर साहेबांना सांगितलं येताना कांदे घेऊन या, कारण कांदे कमी होते आणि अंडा मसाला बनवायचं म्हटल्यावर कांदे जास्ती लागतात थोडेसे. त्यामुळं मग ते साईडला ठेवलं होतं ते काम आणि थोडंसं आज स्वयंपाकाला उशीरच सुरुवात केली, कारण की वैभवदादा क्लासला गेल्यावरती मग दुकानला जायला कोणीच नसतं ना घरी. त्यामुळं मग मी साहेबांनाच फोन करून सांगितलं की तुम्हीच येताना सामान घेऊन या, काय म्हणजे मिरची कोथिंबीर किंवा कांदे लसूण हे सगळं घेऊन या म्हणलं, संपलं आहे सगळं. तर साहेब बोलले की मी येताना घेऊन येतो. मग आता ते आल्याच्या नंतर मग भाजीला फोडणी वगैरे देईन. तोपर्यंत फक्त चपात्याच बनवायच्या होत्या, म्हणून मग आपलं निवांत माझं कामं सगळी चालू होती. आणि तसं तर रोजचं ना डाळ भात आणि भाजी किंवा भाकरी किंवा चपाती असं काहीतरी संध्याकाळच्या टायमाला बनवावं लागतं. पण कधी-कधी फक्त डाळ भात पण चालून जातं, कधी-कधी फक्त भाजी आणि चपाती पण चालून जाते. म्हणजे असेल तसं मॅनेज करतात आणि कधी-कधी तर मसाला भात वगैरे बनवला संध्याकाळच्या टायमाला तरीसुद्धा हे होतं. तर आज मी साहेबांना सांगितलं की बाबा गरमी खूप होते, त्यामुळं मग आता काय एक तर डाळ भात तर बनवते, नाहीतर मग भाजी चपाती तर बनवते. मग साहेब बोलले की ठीक आहे, भाजी चपातीच बनव, डाळ भात नको बनवू. मग आता मुलांना पण ना दुपारी मुलांनी खिचडी खाल्ली होती. तर म्हणजे सकाळच्या म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की सकाळी फ्राईड राईस केलं होतं आणि त्यानंतर मग दुपारच्या टायमाला मग उन्हाच्या कारामध्ये काय बनवायचं, म्हणून मग मी ना खिचडी बनवली होती दुपारच्या टायमाला. मग सकाळपासून त्यांना चपाती खायचं हेच भेटलं नाही, चान्सच भेटला नाही. त्यामुळं मग म्हणलं की आता संध्याकाळच्या टायमाला तर कमीत कमी एक चपाती जरी त्यांच्या पोटात गेली तरी हे होतं, कारण दिवसभर तर भातच खाल्ला आहे त्यांनी. त्यामुळंच मग आता थोडंसं जास्ती चपात्याचं पीठ मळलं आणि म्हणजे जसं सकाळच्या टायमाला जसं चपात्या बनवते तसंच बनवल्या आणि भात वगैरे काही बनवायचं नाही असं. आणि आमचा जो फ्लॅटचा मेन दरवाजा आहे ना, त्याच्या बरोबर बाजूला बाहेर ना, बाहेरच्या साईडला एक छोटीशी पाल फिरते. गेले 2 दिवस झालं. एकदम छोटीशी पाल आहे आणि ती फिरते, तर मुलांना ना भीती वाटते की ती घरामध्ये येईल वगैरे. आणि त्यातून अनुताई तर जरा जास्तीच भित्री आहे. त्यामुळं ती ना म्हणजे दरवाजा उघडायलाच देत नाही. आता म्हणजे या गरमीच्या दिवसामध्ये ना आम्हाला एक सवय आहे की म्हणजे हॉलची बाल्कनी आणि मेन डोअर ओपन ठेवायचा, म्हणजे ना हवा खेळते राहते आणि गरमी जाणवत नव्हती. म्हणजे एवढं छान वाटायचं, थंडगार हवा यायची जेव्हा मेन डोअर ओपन ठेवला तेव्हा. पण ना हे पाल आल्यापासून अनुताईने ना दरवाजा एकदासुद्धा उघडायला दिला नाही. आणि जेव्हा वैभव ट्युशनला वगैरे जात होता तेव्हा पण एकदम असं की जसं युद्धाला चाललं आहे असं म्हणजे त्याला पाठवत होती ट्युशनला. म्हणजे दरवाजा एकदम थोडासा उघड आणि पटकन निघ बाहेर, आता म्हणजे जास्ती वेळ दरवाजा उघडं ठेवू नको असं ते त्याला हे करायची. आणि सकाळीच साहेबांना सुद्धा ती पाल दिसली होती आणि तेव्हा मग साहेबांनी लगेच अनुताईला पण सांगितलं फोन करून की अनुताई बाहेर दरवाजाच्या बाहेर ना एक छोटीशी पाल फिरते असं म्हणून सांगितलं. तर ती सकाळपासून ना दरवाजा एक ताससुद्धा उघडायला तिने हे केलं नाही, म्हणजे कंटिन्यू दरवाजा बंदच आहे आमचा, एवढी घाबरते ती. आणि तिला असं वाटतं की कुठंतरी अचानक आली वगैरे तर ती दिसणार पण, एकदम छोटीशी पाल आहे त्यामुळे ती दिसणार पण नाही असं, म्हणून तिला भीती वाटते. तर आता मी कसं तरी तिला दमदाटी करून दरवाजा उघडला. म्हणलं आली तर मी त्या पालेला पळवून देईन बाहेर, पण थोड्या वेळ का होईना दरवाजा राहू दे बाई, कारण की भरपूर गरमी होते आणि जीव जाजावून चालला आहे. त्यामुळे थोड्या वेळासाठी मग मी दरवाजा उघडा केला होता.
आणि इथे बघा आता माझ्या चपात्या वगैरे सगळ्या बनवून झालेल्या आहेत, फक्त आता भाजी बनवायची आहे. तर मी साहेबांची वाट बघत बसले, कधी ते कांदे वगैरे घेऊन येतील आणि कधी मी भाजी बनवेन. आणि इथे बघा एक जुनी कढई आहे, जी मी कधी वापरलीच नाही घेतल्यापासून ना, कारण ते खराब निघाली ती कढई, त्यामुळे ती वापरलीच नाही. तर ती असंच होती म्हणून मी त्याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवलं, म्हणजे पक्षी वगैरे येतात ना, तर त्यांना पण पिण्यासाठी पाणी लागतं ना, म्हणून मग मी ना त्या कढईमध्ये फुल कढई भरून पाणी ठेवलेलं आहे. आणि पक्षी भरपूर येतात, म्हणजे चिमण्या, कबूतर हे ते येतात दिवसभरात. कधी कधी तर घराच्या आतमध्ये घुसण्याचा पण प्रयत्न करतात, पण त्यांचासुद्धा जीव आहे आपल्यासारखाच. आणि आजकालची एवढी भयंकर गरमी आहे की भरपूर भयंकर, की आपल्याला सहन होत नाही, तर ते तर छोटेसे जीव आहेत, त्यांना काय सहन होणार आहे. त्यामुळं ना मग मी इथे पाणी भरून ठेवलं. आणि आमच्या इथे ना एकतर पहाटेचं, ते सकाळचं आणि तिसरं संध्याकाळचं, तर हे 3 वेळेमध्ये ना खूप सुंदर असं वातावरण झालेलं असतं. म्हणजे असं वाटतं की बाल्कनीतच बसून राहावं, एवढं छान वाटत असतं. आणि खाली जावं असं वाटतं फिरायला वगैरे. पण हाच नेमका टायमिंग असतो संध्याकाळचा, जेव्हा साहेब घरी येतात. त्यामुळं मग खाली जाता येतच नाही आम्हाला. आता जाणार तर डायरेक्टली रात्री जेवल्याच्या नंतर जाणार. तोपर्यंत आपलं स्वयंपाक वगैरे उरकून घ्यावा लागतो. आणि माझ्या मैत्रिणीचं पण असंच आहे, म्हणजे तिचे पण मिस्टर, तिचा मुलगा वगैरे हे सगळेजण ना ह्याच टायमाला बरोबर कामावरून येतात. त्यामुळं ना मग आम्हा दोघी मैत्रिणींना सुद्धा ना बाहेर म्हणजे गार्डनमध्ये फिरायला वगैरे जाताच येत नाही संध्याकाळच्या टायमाला. त्यामुळं ना पण रात्रीच्या टायमाला आम्ही फिरतो. तर आता इथे साहेब आलेले आहेत आणि कांदे, लसूण आणि त्याचसोबत गवार, मिरची, कोथिंबीर सगळं घेऊन आलेत. आणि त्या अनुताईला सल्ला देत होते की चल दवाखान्यामध्ये, तिला सर्दी झाली ना, म्हणजे शिंका येत होत्या 2 दिवसापासून. तर तिला चल दवाखान्यात म्हणूनच मागा लागले होते. आणि अनुताई एवढी भित्री आहे की तिला वाटतं की दवाखान्यात गेलं की इंजेक्शनच देणार, त्यामुळे ती नको नको करत होती. गोळ्या खाऊन चुकले मला डायरेक्ट आपण डॉक्टर आहे ना, तिच्याकडे घेऊन जातो. त्याला म्हणतो मॅडम ते जनावर सुई नको, छोटीशी बारकी असते ती सुई द्या. म्हशीचं इंजेक्शन हां नाटक करणं असं मग घोट म्हणजे मग देते मोठं राहू दे. आपण 500 रुपये घेत असं 700 रुपये देऊ त्याला, पण नीट कर मग इंजेक्शन दे म्हणून ते मॅडमला सांगतो. मोठं इंजेक्शन मॅडमला मी सांगतो, मॅडम मोठं ते जनावरचं इंजेक्शन नका देऊ, माणसाचं छोटवालं बारकाचं एक सुई तुटल्यासारखं एकदम असं तुटलं. पण झाले कमी आता, फक्त थोडंसं शिपूट राहते. त्या टेरानं ओळखतो अजिबात मग तिच्या प्रसादात जायचं आपल्याला. माहित नाही. नाही काहीतरी कामासाठी जाणार असेल. तर आता हे आणले जे काही सामान आहे ते मी व्यवस्थित ठेवून देते. तर गवार, मिरची, कोथिंबीर आणि मिरच्या आणल्या होत्या थोड्याशा, पाव किलो कमीत कमी. तर ते साईडला करून ठेवले. हिरव्या मिरच्या जास्ती लागतात, कारण कधी कधी साहेब ना जेवताना वगैरे पण ना मिरच्या खातात, कोवळ्या कोवळ्या मिरच्या असतात ना ते खातात. त्यामुळं ना पाव किलो मिरच्या मी आणत असते, कारण अवतीभोवती म्हणजे ना थोडंसं लांब जावं लागतं दुकानला. त्यामुळं ते सारखं ते दुकानला जाणं शक्य होत नाही, म्हणून एकदाच पाव किलो मिरच्या आणत असते मी. आणि त्याचप्रकारे लिंबू, लसूण हे ते सगळं आणलं होतं, तर ते मी ठेवून देते जाळीमध्ये. आणि जाळी पण आता भरपूर जुनी झालेली आहे, तर आता घ्यायची वेळ आलेली आहे स्टीलची जाळी. तर घेईन लवकरच, पण चालतंय तोपर्यंत चालवायचं आपलं. जेव्हा तुटेल पूर्णपणे तेव्हा मग ते हे करून मी स्टीलची जाळी घेईन. तर आता हे जे निवडायच्या ज्या भाज्या होत्या ते एका जाळीमध्ये ठेवून दिल्या, कारण की स्वयंपाक पूर्ण झाल्याच्या नंतर मग ते गवार, मिरची, कोथिंबीर हे सगळं ना एकदम निवडून ठेवता येईल सकाळच्या डब्याची व्यवस्था. तसं तर मी ना मटकी म्हणजे भिजायला घातली होती, तर सकाळी मटकीची उसळ बनवायचा विचार केला होता मी. पण आईनाथ साहेबांनी आता येता येता ते गवार घेऊन आले होते, त्यामुळं आता मग सकाळी गवार बनवेन आणि मटकी
नंतर बनवेन, परवा दिवशी वगैरे बनवेन. तर आता इथे अंडा मसाला बनवायचा आहे, तर त्यासाठी 5 ते 6 कांदे घेतले मी. त्यानंतर टोमॅटो. तर फक्त 2च वस्तू याच्यामध्ये टाकणार आहे मी, कांदा आणि टोमॅटो बस. बाकी अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे काहीच टाकायची गरज नाही. फक्त कांदा म्हणजे 5-6 कांदे घेतलेत आणि 2 टोमॅटो घेतलेत. तर आता हे ना वाटून घ्यायचं आहे, पेस्ट बनवायची आहे कांद्याची आणि टोमॅटोची. त्यामुळे मग याला ना एकदम बारीक असं कट करत बसणार नाही मी, तर मोठं मोठं कट करेन आणि त्यानंतर मग दोन्ही पण वेगवेगळे असं वाटून घेईन. कारण की अगोदर कांदा फ्राय करून घ्यावा लागतो, कारण कांदा फ्राय व्हायला भरपूर वेळ लागतो ना. त्यामुळं अगोदर कांदा वेगळा, म्हणजे कांद्याची पेस्ट जी आहे ती वेगळी फ्राय करून घेईन अगोदर. आणि कांद्याची पेस्ट फ्राय हलकी अशी झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून ती पण व्यवस्थित करून फक्त 2च वस्तूमध्ये ना अंडा मसाला खूप टेस्टी आणि छान होतो, भारी होतो एकदम. मी एकदा बनवला होता अगोदर, तर त्या टायमाला खूप भारी झालं होतं. आणि त्या टायमाला ना मी आपलं थोडंसंच बनवलं होतं नॉर्मली. त्यामुळे ना ते म्हणजे सगळ्यांनाच आवडलं होतं आणि ते उरलंसुद्धा नव्हतं. म्हणून म्हणलं आता थोडंसं जास्ती करावं, म्हणून इथे 5 ते 6 कांदे घेतले आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आणि आता ना गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी, म्हणजे संडेच्या दिवशी ना मिक्सरची वायर जी आहे ती खराब झाली होती. आणि म्हणजे दुसरी वायर टाकली होती तर ती खराब झाली होती, तर मिक्सर चालत नव्हतं. तर साहेबाने ते घरातच म्हणजे एक नवीन वायर आणली आणि ती बसवली. तेव्हा कुठं तर ते मिक्सर चालू झालं. म्हणजे अशी छोटी छोटी कामं जी असतात, काही मिक्सरचं, इस्त्रीचं, हे असं छोटी छोटी कामं जी असतात ते घरातच करत असतात साहेब. आणि एखादं मोठं काम असेल तरच मग बाहेर न्यायचं, नाहीतर होतंय तेवढं घरातच करायचं, असं चालू असतं त्यांचं. तर आता इथे 5 ते 6 कांदे होते, तर त्याचं बारीक अशी पेस्ट करायची होती, तर ती करणं चालू होतं. तर इथे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित आपापल्या जागेवरती ठेवून दिल्या, म्हणजे यूज केल्या की आपापल्या जागेवरती व्यवस्थित ठेवून दिल्या की मग पसारा पसारा वाटत नाही मला किचनवरती. काय बघायला? तर साहेबांच्या ना ते कामावरती काय ते ट्रिप जाणार आहे असं ते सांगत होते. आणि ते एक ते पक्षी असतो बघा, ते बगळ्यासारखा लाल चोच असते, लालसर गुलाबी असा कलर असतो जरा, तर ते पक्षी बघायला जाणार आहेत ते सगळेजण, तर ते सांगत होते. आणि आम्हाला मात्र ना ते म्हणजे आल्यापासून कधी अन्नूताईची 12वी, कधी वैभवदादाची 10वी, असं म्हणजे महत्त्वाचे वर्ष चालू आहेत. त्यामुळं आम्हाला बाहेर फिरायला, गावाला जायला असं म्हणजे वेळच भेटला नाही. आणि आजूबाजूलाच आमच्या पिकनिक पॉईंट भरपूर आहेत, पण जवळ असूनसुद्धा ना आम्हाला जाता येत नाही. जाऊ जाऊ असं चालू आहे. आता माझे मैत्रीण पण आले आणि तिचे पण फॅमिलीवाले बोलतात की आपण जाऊया एक दिवशी फिरायला म्हणून. पण आता काय माहिती कधी वेळ येतो फिरायला जाण्याचा. आता सध्या तर वैभवदादाचं ते 10वीचे क्लास चालू आहेत, त्यामुळे एक दिवसही खाडे करता येत नाही त्याला क्लासचं. त्यामुळं मला वाटतंय ना जेव्हा वेळ येईल तेव्हा जाईन फिरायला वगैरे. तर इथे बघा कांद्याची पेस्ट वेगळी आणि टोमॅटोची पेस्ट वेगळी केलेली आहे. आणि हे बघा, हे अंड्याचा जो मसाला आहे तो आणला होता रॅशन भरताना, एक असं चेक करावं म्हणून घेतला होता एक. पण तो अंड्याचा मसाला नसता टाकला ना तर अजून बेटर झालं असतं. फक्त काळं तिखट आणि आपलं चिकन मसाला टाकला ना तरीसुद्धा एकदम छान असं हे होतं अंडा मसाला. आणि त्याचसोबत धना पावडर आणि जिरा पावडर हे असलं ना तर खूप भारी होतं.
ते अंडा मसाला टाकायची गरजच नव्हती मला, पण त्याचं ना थोडंसं वेगळीच टेस्ट येत होती त्या मसाल्याची, त्यामुळं मी थोडासाच टाकला होता, पण टेस्ट थोडीशी वेगळीच येत होती त्याची. आणि त्याच्या अगोदर मी एकदा बनवलं होतं ना, तेव्हा फक्त काळं तिखट, काही काळं तिखट आणि चिकन मसाला आणि धना पावडर, जिरा पावडर एवढंच टाकलं होतं. तर खूप भारी आणि भन्नाट असं झाला होता अंडा मसाला. पण या बारीचं ना त्या मसाल्यामुळे थोडंसं बिघडल्यासारखं वाटत होतं मला. ते अंडा मसाला नव्हता टाकायला पाहिजे. तर आता इथे अगोदर मी एक कांद्याची पेस्ट फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित असं. तर याला ना अगोदर कांदे जेव्हा आपण मोठे मोठे चिरलेले असतात ना, तेव्हा फ्राय करून त्याच्यानंतर वाटलं ना तरीसुद्धा चालतं. म्हणजे मी चिकन बनवते ना त्या टायमाला कशी करते, अगोदर कांदे मोठे मोठे कापून घेते, कांदे टोमॅटो, आणि त्यानंतर मग त्याला फ्राय करून त्याला नंतर मग तेलामध्ये थोड्या वेळ हलका असं फ्राय केलं की होऊन जातं ते. पण हे ना कच्चंच मी वाटून घेतलं होतं आणि त्यामुळं ना याला बराच वेळ लागला फ्राय होण्यासाठी. अगोदर कांद्याची पेस्ट म्हणजे असं लालसर कलर चेंज होईपर्यंत त्याला फ्राय केलं अगोदर, आणि त्यानंतर मग टोमॅटोची पेस्ट पण याच्यामध्ये ॲड केली. आणि आता बराच वेळ लागला होता, पण मी शॉर्टमध्ये दाखवले तुम्हाला. तर हे बघा, असं झाकण लावून गॅसची फ्लेम स्लो करून मी याला फ्राय करत होते. आणि याला आता झालेला आहे फ्राय. तर याच्यामध्ये आता पावडरचे मसाले ॲड करणार आहे मी. तर हे बघा, हे नव्हतं टाकायला पाहिजे, अंडा मसाला नव्हता टाकायला पाहिजे हे, पण ते मी टाकलं. आणि त्यानंतर हळद, त्यानंतर काळं तिखट. घरामध्ये काळं तिखट असलं ना मग दुसरे मसाले टाकायची गरज पडत नाही. मग याच्यामध्ये ना फक्त मी काळं तिखट, धना पावडर आणि जिरा पावडर एवढं टाकलं असतं ना तरी भारी झालं असतं ते. पण ते अंडा मसाला टाकल्यामुळे थोडंसं जरा त्याची टेस्ट वेगळी झाली होती. तर आता हे ना व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे मी. आणि जेव्हा तुम्हाला जर बनवायचं असेल ना, तेव्हा तुम्ही ते अंडा मसाला जे भेटतं ना पॅकेट, ते अजिबात टाकू नका. त्याचं व्यवस्थित टेस्ट नाही आहे त्याची, त्यामुळे ते टाकू नका. फक्त घरगुती आपलं लाल तिखट, काळं तिखट आणि धना पावडर, जिरा पावडर आणि चिकन मसाला एवढं टाकलं ना तरी पण भारी होऊन जातं ते. तर आता इथे मसाले पावडरचे ते पण व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्या नंतर मी इथं ना बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं इथं पाणी ॲड करायचं आहे. तर जास्ती पातळ पण नव्हतं करायचं, कारण चपातीसोबत खायचं आहे, त्यामुळं मी थोडंसं थिक ठेवलं इथे. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये अंडे टाकायचे आहेत. म्हणजे अर्धे काप करून टाकले तरी चालतात आणि अख्खे टाकले तरीसुद्धा चालतात. तर ते अंडे टाकून घ्यायचे त्यानंतर. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंतच होता, त्यामुळं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.